90.4 मेगाहर्ट्झ रेडिओ वसुंधरा आवाज बारामतीचा. श्रोते हो, युनिसेफ, SBC3 आणि वसुंधरा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम तिमिरातून तेजाकडे यामध्ये महामारीच्या काळातील शिक्षण भाग 2 या कार्यक्रमात मी RJ स्नेहल आपल्या तमाम रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. श्रोते हो, महामारीच्या काळातील शिक्षण भाग 1 यामध्ये आपण विद्यार्थ्यांची मतं, पालकांच्या प्रतिक्रिया, शिक्षकांची भूमिका, त्यांच्या समोरील आव्हानं, तज्ज्ञांचं मत, भारूड, नाटिका, त्याचबरोबर गीत या कार्यक्रमाचा आनंद आपण पहिल्या भागामध्ये घेतलेला होता. आज आपण सुरुवातीला या कार्यक्रमामध्ये ऐकूयात तिमिरातून तेजाकडे या महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित सौ साधना श्रीनिवास हुल्ल्याळकर, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल CBSE येथील गणित शिक्षिका यांनी लिहिलेलं सुरेल असं गीत. या गीताचं गायन केलेलं आहे सौ नाजनीन पठाण, सौ उमा माळवे आणि सौ साधना हुल्ल्याळकर, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल CBSE विद्यानगरी बारामती येथील शिक्षिका. चला तर मग ऐकूयात हे सुरेल असं गीत. ला 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 अ आई ई उ उ ऐ गडे शिकूया आता घरीच धडे, शिकूया आता घरीच धडे. तिमिरातूनी तेजाकडे, तिमिरातूनी तेजाकडे. रेडिओवर शाळा चाले, शाळा चाले, शाळा चाले. आनंदाचे पडतीसडे लल्ला ला 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 लल्ला ला 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 ला. घरीच बसूनी शिकागडे, शिकागडे, शिकागडे. तिमिरातूनी तेजाकडे, तिमिरातूनी तेजाकडे. भाषे संगे गणित बोले, इतिहासातील चित्र डोले. अहो भाषे संगे गणित बोले, इतिहासातील चित्र डोले. लल्ला ला 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 लल्ला ला 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 ला. विज्ञानाचे सुटले कोडे, सुटले कोडे, सुटले कोडे. तिमिरातूनी तेजाकडे, तिमिरातूनी तेजाकडे. नकोच चिंता शाळेची, शाळेची, शाळेची. वसुंधरेशी गट्टी आमुची लल्ला ला 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 लल्ला ला 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 ला. ज्ञानाची आज उघडूक वाडे, उघडूक वाडे, उघडूक वाडे. तिमिरातूनी तेजाकडे, तिमिरातूनी तेजाकडे, तिमिरातूनी तेजाकडे. श्रोते हो, आत्ताच आपण महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित एका सुरेल अशा गीताचा आनंद घेतलात. यानंतर आपण ऐकूयात एक विनोदी श्रुतिका, लाव रे तो रेडिओ. नमस्कार मंडळी. काय घरातच बसलाय ना? अहो बसायलाच पाहिजे, कारण आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम लाव रे तो रेडिओ. पात्रपरिचय, निवेदन सौ आशा मोरे, आई सौ स्नेहल कदम, झंप्या प्रथमेश कदम, लेखन सौ मनीषा युवराज चव्हाण, विद्याप्रतिष्ठान CBSE पॅटर्न स्कूलच्या शिक्षिका. तर सुरुवात करत आहोत लाव रे तो रेडिओ. अहो मंडळी, आजच्या काळात या महामारीनं आम्हाला आमच्या नेटकरवाडीच्या स्टुडिओमध्ये पाहुण्यांना बोलावता येत नाही. त्यामुळं आम्ही आपल्यासाठी एक नवा उपक्रम सुरू केलाय. त्याचं नाव आहे लाव रे तो रेडिओ. तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या लाव रे तो रेडिओ या कौटुंबिक विनोदी श्रुतिकेमध्ये. अहो मंडळी, आज या कोविड महामारीमध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस हे सतत कार्यरत आहेत. त्यांच्याप्रमाणेच इतर अनेक सामाजिक घटक या लढ्यात आहेत. या अवघड काळात देशातील शिक्षण व्यवस्था खूप मोठं काम करत आहे. याच संकल्पनेवर विचार करून महामारीच्या काळातील शिक्षणानं कशी काट टाकली आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आमच्या अनेक श्रोत्यांच्या घरी पोहोचलो आणि त्यांच्या घरात या महामारीच्या काळातील शिक्षण या संकल्पनेशी निगडीत नक्की काय चित्र आहे हे पाहिले. चला तर मग पाहूया
झंप्या बावळे यांच्या घरात काय चाललंय? हे आई, चल लवकर वाढ जेवायला, मला ऑनलाईन क्लास आहे आज. अरे हो, थांब जरा, मला व्हॉट्सअप उघडून बघू दे. नंतर तू फोनला हात पण लावू देत नाहीस, मग माझी सगळे मेसेज बघायचे राहतात. बघा ही मोठी माणसे कशी आहेत, पण या ऑनलाईन शिक्षणाने आमचा खूप फायदा झालाय. आणि हो, रेडिओवर पण आता आपल्याकडे वसुंधरा वाहिनीवर अनेक शाळांचे कार्यक्रम चालू आहेत. अहो, जे आई वडील आपल्या मुलांना मोबाईलच्या वाऱ्याला सुद्धा उभा राहून देत नव्हते, तेच आता आपल्या मुलांना म्हणतात, लाव रे तो रेडिओ मोबाईलवर. काय रे, काय बडबडतो एकटाच? काही नाही ग आई. झंप्या, चार्जर शोध, बॅटरी उतरली बघ. बघ आता मी काय करू, तू मोबाईलचं सगळं चार्जिंग संपवलंस. अरे काळजी करू नकोस, आपल्याकडे रेडिओ सुद्धा आहे. वसुंधरा वाहिनी सारख्या वाहिन्या आहेत ज्या महामारीच्या काळात खूप मोलाचे काम करत आहेत. आजही अनेक ठिकाणी खेड्यांमध्ये लाईट, नेटवर्क यांच्या अडचणी आहेत. तेथील मुलांना शिक्षणाची गंगा त्यांच्या घरापर्यंत पोहोचून मदत केली जाते. आज वसुंधरा वाहिनीवर तुमचे शिक्षक गणित विषय समजावून सांगणार आहेत बघ. त्यामुळे तू काही काळजी करू नकोस, तुला न समजलेला भाग नक्कीच आज समजून घेता येईल. अरे वा, मग काय काळजीच नाही. मोबाईल म्हणतो चार्जर दे, लॅपटॉप म्हणतो इंटरनेट दे, बंद पडलेल्या शाळेला रेडिओ तुझी साथ दे, डॉक्टर म्हणतो वाफ घे, पोलीस म्हणतो मास्क घे, शिक्षक म्हणतात वसुंधरा वाहिनीवर शिक्षणाचा धडा घे. मी म्हणतो माणसा माणसा मास्क लावून, नियम पाळून, वेळोवेळी हात धुवून कोरोनाला मात दे. वा वा, पाहिलत ना मंडळी, झंप्याच्या घरात काय चाललं होतं ते? खूप छान कविता होती, हो ना? हो. आता ऐकूया गंप्याच्या घरात कसं आहे महामारीच्या काळातील शिक्षण. निवेदन सौ आशा मोरे. बाबा श्री प्रताप बाबूराव भोसले, विद्याप्रतिष्ठान CBSE पॅटर्न स्कूलचे शिक्षक. आई सौ स्नेहल कदम. गंप्या प्रथमेश कदम. लेखन सौ मनीषा युवराज चव्हाण, विद्याप्रतिष्ठान CBSE पॅटर्न स्कूलच्या शिक्षिका. तर सुरुवात करत आहोत लाव रे तो रेडिओ. आई, जरा बाहेर जाऊन येतो. अरे लॉकडाऊन आहे, कशाला बाहेर जातोस? अगं जास्त लांब जात नाही, इथेच आहे. हा पोरगा तर ऐकतच नाही. जा पण लवकर परत ये. बाबा चला ना, गाडी बाहेर घ्या, जरा फिरून येऊ. अरे पोलीस रागवतील आणि आता अर्ध्या तासाने तुला वसुंधरा वाहिनीवरील शैक्षणिक कार्यक्रम ऐकायचा आहे ना? तसेच मलाही माझ्या शाळेतील मुलांसाठी कार्यक्रम तयार करायचा आहे. अरे गणित, शास्त्र यासारखे विषय मुलांना सोपे करून सांगण्यासाठी आम्हाला खूप तयारी करावी लागते. प्लीज बाबा, चला ना, लगेच येऊ प्लीज. चल, मी गाडीत बसतो, बस तिकडून. बाबा, मी गुगल मॅप ऑन करतो. हा, 50 फटके पाहिजे तर डावीकडे वळा, उठाबशा करायच्या तर उजवीकडे वळा, व दोन्ही नको तर घराकडे वळा. युटर्न घ्या व घरात बसा. काय हो, लगेच परत आलात? काही नाही ग, तू नको म्हणालीस मग आलो परत. अगं आई, बाबा म्हणतात कोरोनाशी लढायचं, घाबरायचं नाही, आणि बायकोला घाबरायचं, लढायचं नाही. हीच आनंदाची गुरुकिल्ली आहे, तेच आपल्या आनंदाचं गणित आहे. अरे रे, गणितावरून आठवलं, अगं आज वसुंधरा वाहिनीवर आमच्या गणिताच्या मॅडम शिकवणार आहेत. लाव रे तो रेडिओ. अरे लाव रे तो रेडिओ. अहो, या महामारीच्या काळातही ही शिक्षण व्यवस्था मागे नाही. मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट यांच्याबरोबर रेडिओ सुद्धा खांद्याला खांदा लावून उभा आहे. हो, पण सतत मोबाईल, लॅपटॉप यामुळे डोळ्यांना त्रास होतो. तसेच इंटरनेटमुळे काही चुकीच्या गोष्टी पण मुलांच्या समोर येऊ शकतात. पण रेडिओ तर असे माध्यम आहे की ज्याचे फायदेच फायदे आहेत. हो ना, अगदी खरं आहे. अहो, या कठीण काळात सर्वांनीच लढायला तयार असलं पाहिजेत. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी रोज व्यायाम, प्राणायाम, मेडिटेशन करायला पाहिजे. हो ना, अगदी खरे आहे. तसेच या महामारीच्या काळात शिक्षणाची गंगा मुलांच्या घरापर्यंत पोचवायचे काम शाळा व सोशल मीडिया करत आहेत.
अहो, गंप्याच्या शाळेतील खेळाचे शिक्षक सुद्धा मुलांना रेडिओवरून मार्गदर्शन करतात आणि व्यायामाचे प्रकार शिकवतात. हो, हे खूपच छान आहे. आणि हो, आपल्या बारामतीच्या वसुंधरा सारख्या अनेक वाहिन्या आहेत ज्या या काळात युनिसेफ व SBC3च्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवतात, ज्यामध्ये अनेकांना आपल्या समस्यावर उपाय पण मिळतो आहे. चला आता शांत बसा बरं, माझा रेडिओवर गणिताचा तास आहे. सायलेन्स प्लीज. हो हो, मलाही खूप कामं आहेत. हो हो हो, मलाही माझ्या तासाची तयारी करायची आहे. मला वसुंधरा वाहिनीवर रेकॉर्डिंगसाठी जायचे आहे. कसं काय मंडळी, कसा वाटला आमचा कार्यक्रम? छानच ना. अहो, आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. चला तर मग उद्या पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत घरी राहा, स्वस्थ राहा. श्रोते हो, आत्ताच आपण विनोदी श्रुतिका ऐकलीत. लाव रे तो रेडिओ या श्रुतिकेचं लेखन केलेलं होतं विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल CBSE येथील शिक्षिका सौ मनीषा युवराज चव्हाण यांनी. सादरीकरण केलेलं होतं श्री प्रताप भोसले सर, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल CBSE येथील शिक्षक. कुमार प्रथमेश कदम, झेनबिया इंग्लिश मीडियम स्कूल येथील विद्यार्थी. RJ स्नेहल कदम. आणि निवेदन केंद्रप्रमुख आशा मोरे यांनी. श्रोते हो, आता ही विनोदी श्रुतिका आपण ऐकलीत. याच्यानंतर आपण या महामारीच्या काळातील शिक्षण यामध्ये विद्यार्थ्यांची नेमकी काय मतं आहेत हे आपण जाणून घेऊयात. सुरुवातीला आपल्यासोबत आहे कुमारी अवंतिका वाबळे. महामारीच्या काळातील शिक्षण याविषयी काय मत आहे हे आपण जाणून घेऊयात. हॅलो, नमस्कार. तिमिरातून तेजाकडे या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. हा, नमस्कार. माझे नाव कुमारी अवंतिका नामदेव बाबळे. मी 5वी शिकते. माझ्या शाळेचे नाव विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा आणि मी सूर्यनगरी येथे राहते. बर, अवंतिका, तुला तर माहितीच आहे की हा महामारीचा काळ आहे, अर्थात कोरोनानं सगळीकडे थैमान घातलेलं आहे, बरोबर? हो. तर या काळामध्ये शाळेत जाऊन शिकता येत नाहीये, है की नाही? पण शिक्षण तुमचं थांबलेलं नाहीये, ते ऑनलाईन पद्धतीनं इतर वेगवेगळ्या माध्यमांतून चालू आहे. तर नेमकं तुला याच्याविषयी काय वाटतं? तुझं नेमकं मत काय आहे? म्हणजे आता आधी आपण म्हणायचो ते गाणं होतं, सांग सांग बोला ना पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. बर, मग आता मला म्हणजे शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय, आता एकही मुलगा म्हणणार नाही की मला शाळेभोवती तळे साचून सुट्टी नको. आता उलट सगळी मुलं म्हणतील की आता शाळा लवकर कधी भरेल. म्हणजे आता शाळा लवकर भरावी असं तुझं मत आहे? हो, शिक्षण चालू आहे पण म्हणजे असं फोनवर आणि रेडिओवर. आम्हाला फोनपेक्षा रेडिओवर आवडतं शिक्षण, कारण रेडिओ शिक्षक दिसत नाही. बर, पण त्यांचे आवाज ऐकू येतात आणि रेडिओमुळे डोळे खराब होण्याचा प्रश्नच नसतो. निश्चितच खूपच चांगल्या पद्धतीने तू माहिती दिली. आणि शाळेमध्ये कसं म्हणजे आता ह्या कोरोनामुळं आम्ही एकत्र मैत्रीण भेटायचो, गप्पा मारायचो आणि एकमेकांशी बोलायचो, मज्जा करायचो एकमेकांची. पण आता कोरोनामुळे लॉकडाऊन पडलं आणि म्हणजे आम्ही भेटण्याचं 4-5 महिने आम्ही एकमेकांना भेटलोच नाही. पण आम्ही कधी कधी कॉन्फरन्स कॉलवर बोलतो, पण असं समोर बोलण्याचा आनंद वेगळाच असतो. अच्छा, खूपच छान अशा पद्धतीनं तू मत मांडलेलं आहे. तू अभिप्राय दिलास त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं तुझे मनपूर्वक आभार आणि तुझ्या भावी वाटचालीस वाहिनीच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आणि स्नेहलताई, मला पण तुमच्या वाहिनीने म्हणजे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू. श्रोते हो, यानंतर आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थी आहे. विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल येथील विद्यार्थी कुमार भार्गव तारकुंडे. याचं नेमकं या महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर काय मत आहे हे आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी भार्गव तारकुंडे. मी विद्या प्रतिष्ठान इंग्रजी माध्यम विद्यालय CBSE विद्यानगरी येथे 7वी इयत्ता विभाग क मध्ये शिकत आहे. बर, भार्गव, मला सांग, आता कोरोना आहे, तर या कोरोनाच्या काळामध्ये शिक्षण शाळेमध्ये जाऊन आपल्याला घेता येत नाहीये, है की नाही? म्हणजे तू पहिलं शाळेत जात होतास, तिथे जाऊन मित्रमैत्रिणींसोबत शिक्षकांसोबत एकदम हसत खेळत शिक्षण घेत होतास.
हो. पण आता हे सगळं बदललेलं आहे. Yes. मग याच्याविषयी तुझं मत काय? याच्याविषयी मला असं वाटतं आहे की हे ऑनलाईन शिक्षण चालूच ठेवावं, कारण की ह्याच्यामुळे आमच्या जे काही डे टू डे चालू असायचं आमचं स्टडी, तर त्याच्यात कोणताही ऑब्स्टॅकल नाहीये या ऑनलाईन ह्याच्यामुळे. आणि आम्हाला म्हणजे इंटरॅक्ट व्हायला मिळते आमच्या टीचर सोबत. आमचे टीचर सगळं नीटनेटकेपणे आम्हाला टीच करतात. आणि प्लस ते जेव्हा टीच करतात तर तेव्हा नो स्कोप्स फॉर मिसबिहेवियर. आणि आमचे टीचर्स जेव्हा आम्हाला टीच करतात तर तेव्हा सगळं आम्हाला असं क्लिक होतं पटकन, कारण ऑनलाईन टीचिंग असल्यामुळे आमच्या टीचर्सला प्रेझेंटेशन्स दाखवावेच लागतात. आणि मग ड्यू टू दोज प्रेझेंटेशन्स आम्ही पटकन सगळं जे आहे तर ते कॅप्चर करतो. पण त्याचे थोडेसे निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स आहेत. आणि त्याच्यातून थोडेसे असे आहेत की जे काही टफ सब्जेक्ट्स आहेत, सोशल स्टडीज किंवा सायन्स, तर ह्यांचे नोट्स आम्हाला रेडीमेड मिळत आहेत. अच्छा. आणि ते रेडीमेड मिळाल्याने काही वेळेस रिडिंग सुद्धा कमी होऊ शकतं. आणि दुसरा असा आस्पेक्ट आहे की स्क्रीन टाइम वाढतो, आणि स्क्रीन टाइम वाढल्याने आयसाईटला जरा स्ट्रेन येतो. आणि आयसाईटला स्ट्रेन आल्याने आपले डोळे दुखतात. आणि अजून एक असा आस्पेक्ट आहे की कधी कधी रेंजचा प्रॉब्लेम येतो. आणि रेंजचा प्रॉब्लेम आला की मग काही वेळेस ऑडिओ ब्रेक होतो किंवा व्हिडिओ ब्रेक होतो, किंवा मिस काही प्रेझेंट करत असेल तर ते स्टॉप होऊन जातं, स्क्रीन अचानक ब्लॅक होती, असे काही प्रॉब्लेम्स येतात. आणि आमच्या स्कूलचे ऑनलाईन टीचिंग गुगल क्लासरूम, व्हॉट्सॲप व गुगल मीट या ॲप्सद्वारे चालू आहे. सगळं नीटनेटके मजेत चालू आहे. फक्त पिरियड्स जे आहेत तर ते पण ओके आहेत. खूप छान अशा पद्धतीने माहिती दिलीस. मला सांग, आता ऑनलाईन टीचिंग आहे, याचा फायदा पण होतोय आणि याचा तोटा पण आहे. जसं तू सांगितलंस की ऑडिओ कधी कधी रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे ब्रेक होतो. तर फायदा असा आहे की शिक्षण आपलं सगळ्यांचं थांबलेलं नाहीये, है की नाही? म्हणजे शिक्षण तर चालू आहे आपल्या सगळ्यांचं. पण एक ह्याचा तोटा हा सुद्धा आहे की आपल्याला आपले मित्रमैत्रिणी भेटता येत नाहीयेत, है की नाही? येस, तो तर सगळ्यात मेन पॉइंट आहे. बर, त्याविषयी तुझं मत काय? माझं असं मत आहे की आम्हा ही स्कूल स्टार्ट करायला हवी, पण प्रॉपर क्लिनलीनेस घ्यायला. फॉर एक्झाम्पल, प्रत्येक लेक्चर झालं की लगेच सॅनिटाईज करायचं, आणि पुन्हा मग सगळ्यांना कंपल्सरी मास्क करायचं. किंवा समजा तिथं असं पॉसिबल नसेल तर आमच्या सगळ्या फ्रेंड्सला एकमेकाशी इंटरॅक्ट व्हायला लास्टचे 5-10 मिनिट्स तर द्यायला हवे. अच्छा, म्हणजे ऑनलाईन जरी शिक्षण असलं तरी शेवटचे 5 ते 10 मिनिट आम्हाला सगळ्यांना इंटरॅक्ट होण्यासाठी दिले पाहिजे. धन्यवाद, तू या कार्यक्रमात सहभागी झालास आणि तुझे मत मांडलेस त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं मी आरजे स्नेहल तुझे मनस्वी आभार मानते आणि तुझ्या भावी वाटचालीस शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू. श्रोते हो, यानंतर या कार्यक्रमामध्ये पालक म्हणून आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ॲडव्होकेट कीर्ती गाढवे. महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित पालक म्हणून काय मत आहे हे आपण जाणून घेऊयात. श्रोते हो, नमस्कार. महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित आत्ता आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट कीर्ती गाढवे. मॅडम आज आपल्याशी एक पालक म्हणून त्यांची प्रतिक्रिया देणार आहेत, त्यांचं मत आपल्याला सांगणार आहेत. नमस्कार मॅडम, आज आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं मी आरजे स्नेहल मनस्वी स्वागत करते. नमस्कार. नमस्कार स्नेहल. मॅडम, मला सांगा की सध्या महामारीचा काळ आहे, कोरोनाचा काळ आहे, आणि या काळामध्ये दैनंदिन रुटीनवर सगळ्यांच्याच परिणाम झालेला आहे. याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर सुद्धा झालेलाच आहे. महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित सध्याची जी शिक्षण पद्धती आहे याला अनुसरून एक पालक म्हणून तुम्हाला त्याविषयी काय वाटतं? तुमचं नेमकं त्याच्याविषयी मत काय? छान विषय आहे खरं तर. आजकाल आपण पाहतोय सर्व माध्यमातून हे ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या फायदे तोटे यावर सतत चर्चा घडतायत. पालकांचे विविध अभिप्राय आपण ऐकतोय. तर कुठल्याही गोष्टीला जशा नाण्याच्या 2 बाजू असतात तशा ह्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीला पण 2 बाजू आहेत. निश्चित. काही त्याचे फायदे आहेत आणि काही तोटे. बरोबर. सर्वात आधी आपण फायद्यांबद्दल बघूया, विचार करूया की लोकांना जनरली चांगलं ऐकायला आवडतं, निगेटिव्ह नकारात्मक गोष्टी ऐकायला फारशा आवडत नाहीत. तर फायदे काय झाले या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे? ते एक तर डिस्टन्स लर्निंग जे होतं त्याला कुठेतरी मर्यादा आल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल, परदेशात राहणारी एखादी मुलगी भारतासारख्या ठिकाणून ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण आज घेऊ शकते. उदाहरण द्यायचं झालं तर माझी एक मैत्रीण जर्मनीमध्ये असते. तिची मुलगी सध्या भारतातून ऑनलाईन संस्कृत विषयाचे धडे घेते.
जर्मनीत राहून. तर हे एक प्रातिनिधिक उदाहरण की जेणेकरून प्रांतिक किंवा आपल्या देश विदेशाच्या पातळीवरच्या सीमा ओलांडून शिक्षण आज घरात बसून आपण घेऊ शकतो ऑनलाईन पद्धतीनं. दुसरा फायदा काय झाला की जो मुलांचा घरापासून शाळेपर्यंतचा जो प्रवास होता, मग तो अगदी चालत असू देत, सायकलवर असू देत, ऑटो रिक्षा असू देत, बसेस मधून असू देत, तो प्रवास थांबला गेला. मुलं घरातच आहेत, आई वडिलांच्या सानिध्यात आहेत आणि ती शिकतायत. तर हा प्रवास थांबल्यामुळे काय झालं, न जाणं होणाऱ्या अपघातांचं प्रमाण ऑटोमॅटिक कमी झाले. बरोबर आहे. म्हणजे ते अपघात आजकाल आपण पाहत नाही. गेल्या 6 महिन्यात शालेय शिक्षण घेणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याचा अपघात झालेला आपण पाहत नाही. म्हणजेच काय की प्रवास न झाल्यामुळं हा एक फायदा झाला. तिसरा महत्वाचा फायदा असा झाला की आई वडील दोघं जर वर्किंग असतील तर त्यांना आजपर्यंत मुलांना द्यायला फारसा वेळ नव्हता त्यांच्याकडे. आज मुलं 24 तास आई वडिलांच्या सानिध्यात आहेत, कारण पालक घरून काम करतात. मोस्टली अनेक पालक घरातून काम करतात. त्यामुळे आई वडील आणि त्यांचं 1 असेल 2 अपत्य ही सतत त्यांच्या संपर्कात आहेत. म्हणजे जे इतक्या वर्षांचं राहून गेलेलं प्रेम आहे, संस्कार आहेत, इतर अनेक गोष्टी आहेत, द्यायच्या राहून गेल्या होत्या, त्या आज आपल्याला पुरेपूर देता येत आहेत. हा एक सगळ्यात मोठा फायदा मला वाटतो की या कोरोनामुळं घरातले लोक जवळ आलेत एकमेकांच्या, म्हणजे अगदी त्यांचे रिलेशन्स डेव्हलप व्हायला मदत झाली. निश्चित. आता आपण तोट्यांचा जर विचार केला की ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे काय तोटे झाले, सगळ्यात मोठा तोटा झालाय तो मुलांच्या डोळ्यांवर. स्क्रीनिंग टाइम त्यांचा स्क्रीनिंग टाइम जो वाढलाय, इयत्तेनुसार त्यांचा वेळ ठरलेला आहे. शासनाने ठरवून दिलाय की प्रत्येक इयत्तेला किती वेळाची तासिका असली पाहिजे. परंतु याचा जो डोळ्यांवर त्यांचा परिणाम होतोय, एक एम्ब्लोपिया नावाची मेडिकल टर्म आहे, ज्याच्या आधारे ती टर्म अशी सांगते की मुलांचा स्क्रीनिंग टाइम वाढल्यामुळं डोळ्यांवर जे रेज येत आहेत, मोबाईल असू देत, पीसी असू देत, त्याच्यातून येणाऱ्यामुळं एक डोळा आळशी होतोय. आणि आळशी होतोय म्हणजे काय, कालांतरानं तो 80% इतका त्याचं काम बंद होईल आणि त्याच्यावर कुठलाही उपाय नाहीये. मेडिकलमध्ये कुठेही त्याच्यावर कुठलीही औषध प्रक्रिया, शस्त्रक्रिया काही न करता येण्यासारखी ती एक गोष्ट आहे जी ह्या जर जास्तीत जास्त तास मुलं जर अशी राहिली मोबाईल पुढं तर हा त्रास मुलांना होणार आहे. इतर पण अनेक गोष्टी, डोळे चुरचुरणं, डोळ्यांची आग होणं, डोळे लाल होणं, या गोष्टी तर आहेतच. दुसरा एक तोटा असा झाला की मुलं फार चिडचिडी होताना आपल्याला दिसतात. म्हणजे या कालावधीत ठीक आहे, मुलं बाहेर आपण त्यांना खेळायला सोडत नाहीये, पाहुणेरावळ्यांच्यात मिक्स होत नाहीयेत, मित्रमैत्रिणींच्यात मिक्स होत नाहीत, त्यामुळे चिडचिडेपणा आलाय, मान्य आहे. पण जेव्हा एक मूल 2 ते 3 तास जेव्हा मोबाईल पुढे बसतं अभ्यासाच्या कारणाने, एखादं लेक्चर अटेंड करण्याच्या कारणाने, कुठलाही पालक इतका वेळ मुलाजवळ बसत नाहीये, मी माझ्या अनुभवावरून सांगते. आणि मग ते मूल एकटंच एखाद्या खोलीत मोबाईल समोर, पीसी समोर बसलेलं आहे, तर ते बाहेर आलं लेक्चर करून त्या रूम मधून की ते त्याच्या वागण्यात आपल्याला चिडचिडेपणा जाणवतो. का माहिती नाही, पण ह्या एक मी माझ्या अनुभवावरून सांगते की मुलं चिडचिडी झालीत, खूप चंचल झालीत आणि त्यांच्या म्हणण्यासारखं आई वडिलांनी वागावं असं त्यांचं थोडंसं मला जाणवतंय. आणि इतर गोष्टी सर याच्या बाबतीत सांगायच्या झाल्या तर मुलं आजपर्यंत शाळेत जेव्हा जात होती कोरोनाच्या अगोदर, तर ती त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये मिक्स होत होती, शिक्षकांबरोबर समोरासमोर त्यांचं इंटरॅक्शन होत होतं, ते आता पूर्ण थांबलेलं आहे. आणि ऑनलाईन शिक्षणावर टेक्निकली जर आपण पाहिलं तर कितीतरी आपल्याकडे मर्यादा पडतात. मग ती रेंजचा प्रॉब्लेम आहे, आवाजाच्या क्लिअरिटीच्या बाबतीत आहे, मग कितीतरी वेळा ती 45 मिनिटाची तासिका 30 मिनिटातच उरकली जाते, कारण की म्हणजे ते एकमेकांना कनेक्ट होऊ शकत नाही. हा त्यांचा दोष नाही, हा कुठेतरी तंत्रज्ञानाचा दोष आहे. तर अशा अनेक त्रुटी आहेत ज्याच्यातून ह्या मुलांना ते म्हणावं इतकं म्हणजे रुचत नाहीये, किंवा एक पालक म्हणून मलाही त्यात अनेक त्रुटी दिसतात. आता शिक्षकांचे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत की त्यांनी शिक्षण कुठेही थांबवलेलं नाहीये, ते त्यांचे प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीनं पोहोचवण्याचा म्हणजे त्यांचं काम चालूच आहे. पण होतंय काय की आता समजा त्यांनी आता युनिट टेस्ट झाल्या मुलांच्या पहिल्या, तर मुलं खूप प्रामाणिकपणे त्या देत आहेत, म्हणजे अगदी पुस्तकं नोटबुक कशाचा आधार न घेता त्यांनी प्रामाणिकपणे त्या टेस्ट दिल्या. पण जो आपण अभ्यासाचा लेख पूर्वी जो पाहत होतो आणि आत्ताचा, यात खूप तफावत झालेली आपल्याला जाणवेल सगळ्यांना. म्हणजे अशी अनेक पालकांची मतं असू शकतात की
ऑनलाईन शिक्षण पद्धतीनं जरी शिक्षण थांबलं नसलं तरी त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत, जे काही तोटे आहेत ते मुलांबरोबर पालकांनाही भोगावे लागतात आणि त्यामुळे कुठंतरी त्याच्यावर मर्यादा आहेत असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. निश्चित खूपच चांगल्या पद्धतीने आपण आपली प्रतिक्रिया दिलीत. या जरी असंख्य गोष्टी असल्या की ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे दुष्परिणाम जर आपण पाहिलं, पण एक त्याची दुसरी बाजू अशी आहे की रेडिओ वसुंधरा म्हणजे तुमच्या माध्यमातून तुम्ही समाजापर्यंत आज या कोरोनाच्या काळात पण इतकं चांगलं कार्य करताय. सकाळी जो आज प्रोग्राम झाला म्हणजे शाळा वसुंधरेची, या माध्यमातून मुलांना फार छान रित्या, म्हणजे आजचाच जर उदाहरण द्यायचं झालं तर गणित या विषयावर शेवग्याच्या शेंगामधून जी एक कथा प्रसारित करण्यात आली ती फार आवडली मुलांना आणि त्यातून छोट्या छोट्या गोष्टी मुलं शिकतायत. म्हणजे सतत PC वरून मोबाईलवरून ऑनलाईन शिक्षण नाही तर असं रेडिओच्या माध्यमातून तुम्ही जे काम करताय किंवा तिमिरातून तेजाकडे सारखा तुमचा एक नवीन कार्यक्रम आहे, त्याच्यातून तुम्ही सर्वांना साक्षर करताय की या महामारीच्या काळामध्ये समाजानं कसं वागलं पाहिजे, कसा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला पाहिजे आणि यातून कसं सगळ्यांनी आपले नियम पाळून आपलं काम कसं करत राहिलं पाहिजे, हे फार चांगल्या पद्धतीनं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय असं मला वाटतं. निश्चितच खूपच चांगल्या पद्धतीने आपण प्रतिक्रिया दिलीत, त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं मी RJ स्नेहल आपले मनापासून आभार मानते. या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल वाहिनीच्या वतीनं आपल्या भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद स्नेहल, तू मला आज जी संधी दिलीस लोकांपर्यंत पोहोचण्याची, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. यानंतर श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आपण पालकांचं नेमकं काय मत आहे हे जाणून घेतलेलं आहे. यासोबतच या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकणार आहोत महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आपण काही शिक्षकांची मतं जाणून घेत आहोत. आता या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत महात्मा गांधी बालक मंदिर पूर्व प्राथमिक शाळेतील शिक्षिका सौ ज्योती प्रदीप बोधे. मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडमचा परिचय जर सांगायचं म्हटलं तर गेली 26 वर्ष एक अध्यापनाचं काम मॅडम शाळेमध्ये करत आहे. मॅडमचा सहभाग हा सामाजिक उपक्रमांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने असतो. सर्वप्रथम मॅडम आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं मी स्नेहल आपले मनस्वी स्वागत करते. नमस्कार. धन्यवाद. सर्वप्रथम मी वसुंधरा वाहिनीचे आभार मानते की मला या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. मॅडम मला सांगा की महामारीच्या काळातील शिक्षण या शिक्षण पद्धतीवर आधारित तुमचं नेमकं मत काय आहे? एक शिक्षक म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतं? ऑनलाईन शिक्षण सुरू झालेलं आहे सध्या. हे पूर्व प्राथमिक पासून अगदी कॉलेजपर्यंत सुरू आहे. वयोमानानुसार मुलांचा विचार करून त्यांचा मानसिक बुद्धीचा विचार करून आपण त्यांना अभ्यास देत आहोत. वार्षिक नियोजन पाहता वार्षिक नियोजनाप्रमाणे त्या आठवड्यात त्या महिन्यानुसार आपण मुलांना अभ्यास देत आहोत. ऑनलाईन अभ्यास सुरू झालेला आहे, पण म्हणावं असं ग्रामीण भागातून अजून ही कार्यपद्धती सुरू नाहीये. होतं काय, ग्रामीण भागातून पालक लोक शेतात जाणारे, कामावरती जाणारे वगैरे असतात. ऑनलाईन मोबाईल प्रत्येकाकडेच आहे असं नाहीये. घरात एखादा मोबाईल असतो, ती व्यक्ती कामानिमित्त बाहेर जाणारी असते, मुलांना फारसा वेळ देऊ शकत नाही. शाळेच्या वेळा त्यांना ऑनलाईन अभ्यासासाठी अटेंड करता येत नाही, ते हा प्रॉब्लेम होऊ शकतो. शहरी विभागातून म्हणाल तर आम्हाला फार छान प्रतिसाद मिळाला पालकांचा. आम्ही दिलेल्या वेळेत पालक आम्हाला ऑनलाईनमध्ये प्रतिसाद देत आहेत, पाल्यांच्याकडून अभ्यास करून घेत आहेत आणि आम्हाला तो वेळोवेळी पुरवत आहेत की तुम्ही मॅडम हे शिकवता, हा ऑडिओ पाठवला, व्हिडिओ पाठवला, आम्ही मुलांच्याकडून करून घेत आहोत. हे आम्हाला प्रात्यक्षिक पाहायला मिळतं आणि मुलांच्याबद्दल सुद्धा ते आम्हाला खूप छान वाटतं की मुलांना आपण म्हणत होतो एकेकाळी की मुलांच्या हातात मोबाईल द्यायचे नाहीत, पण आता तोच मोबाईल इतका गरजेचा झालेला आहे की मुलांसाठी अभ्यास, जेणेकरून शासनाने आपल्याला की ऑनलाईन अभ्यास पद्धती सुरू करून दिलेली आहे. महामारीच्या काळात खूप काही नुकसान झाले, खूप काही गोष्टी बंद पडल्या, पण शिक्षण पद्धती अजून बंद नाही. आपण ऑनलाईन पद्धतीने मुलांचा अभ्यास घेत आहोत आणि त्याला शहरी विभागातून खूप छान पालकांचा प्रतिसाद मिळत आहे. आणि त्याचबरोबर आपण त्या महिन्यानुसार सणावारांचं देतो. उदाहरणार्थ आता सांगायचंच म्हटलं तर आता देवाची अमावस्या झाली, आपण घरात पूजा केलेली, मुलांना तो फोटो काढून पाठवला, व्हिडिओ पाठवला, त्याची माहिती सांगितली शिक्षकांनी, पालकांनी खूप छान प्रतिसाद दिला. घरातून काढलेले फोटो वगैरे पाठवले ग्रुपवरती आणि पालकांचे ग्रुप केलेले प्रत्येक शिक्षकांनी, प्रत्येक शाळेतून हे ग्रुप आहेत पालकांचे, त्याच्यावरती ऑनलाईनमध्ये मग फोटो पाठवले, मुलांच्याकडून माहिती सांगितलेली, विचारून घेतली, प्रश्नांना उत्तरं दिली. खूप छान असा प्रतिसाद मिळतो. इव्हन अभ्यासच नाही तर आपण जे उपक्रम राबवतो, आता श्रावणापासून
सुरूच असतात उपक्रम, आपले सणवार सुरू आहेतच आहेत. पालखी आली, सुरुवातीला जूनमध्ये शाळा सुरू झाली की पालखी आलेली आहे. मग पालखीचं सुद्धा शिक्षकांनी थोड्या प्रमाणात येऊन 5 ते 10 शिक्षक एकत्र येऊन पालखी काढली, जयघोष केला, ते पालखीचं सगळं रेकॉर्डिंग व्हिडिओ वगैरे केलं, पालकांपर्यंत पोहोचतं केलं. पालकांना खूप समाधान वाटलं की शाळा जरी बंद आहे, आपला विद्यार्थी आपला पाल्य जरी शाळेत जात नाहीये, तरीही आपल्या मुलाला शिक्षणापासून आपण वंचित ठेवलेलं नाही. खूप छान प्रमाणात शाळा प्रतिसाद देत आहेत, शिक्षकांच्याकडून संस्था करून घेत आहे आणि ते शिक्षक पाल्यांपर्यंत पोहोचवत आहेत. ह्याचा अभिमान आणि आनंद पालकांनाही होत आहे. त्याच्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू आहे, ती सुरू असतानाच आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळतो की पाल्यही खुश आहेत, घरी आहेत, तरी त्यांच्यावरती शिक्षण नाही याचा कुठलाही दुःख वाटते किंवा आम्ही नाराज आहोत की आम्हाला शिकायला मिळत नाही, असं काहीही नाही आहे. सणावाराचे आपण व्हिडिओ टाकतो त्याला प्रतिसाद आहेच आहे. जे आपण अभ्यास ऑनलाईन घेतो त्याला सुद्धा पालक ज्याप्रमाणे आपण सांगू त्याप्रमाणे अभ्यास करून घेत आहेत. तर आता महामारीच्या याच्यामध्ये नुकसान होतं त्याच्याबरोबर शिक्षणाचं म्हणताल, पण शिक्षणाच्या बाबतीत आपण तसं काही आपल्या बाबतीत घडलेलं नाही आहे. शासनाने खूप छान पद्धती दिलेल्या आहेत. झूमवरती ऑनलाईन मीटिंग्स असतात पालक पेरेंट्सच्या, त्याच्यामध्ये पालकांचा आणि शिक्षकांचा संवाद होतो. त्या माध्यमातून आपल्याला समजतं की पालकांना शिक्षकांच्याकडून काय अपेक्षा आहे, आणखी काय हवं आहे, की सध्या लॉकडाऊन पडतं. लॉकडाऊन म्हणजे नक्की काय आहे. मग मुलांना आपण मास्कची वगैरे माहिती सांगितली, कोरोनाची माहिती सांगितली, ठीक आहे. वयोमानानुसार मुलांना समज येते तेवढी, बाहेरचं वातावरण पाहता, टीव्हीवरचे चित्रदृश्य पाहता, एकमेकांच्या चर्चेतून ऐकायला येतं की कोरोना म्हणजे नक्की काय आहे, त्याचं काळजी काय घेतली पाहिजे, मास्क वापरले पाहिजे, सॅनिटायझर वापरले पाहिजेत, आपण हात स्वच्छ केले पाहिजेत, जास्त गर्दीच्या ठिकाणी नाही जायचं, असं उघड्यावरचं अन्न खायचं नाही, बाहेर विकतचं काही घ्यायचं नाही. हे सगळ्या गोष्टी मुलांना शिकायला मिळाल्या. त्याच्यामुळे पालकांना एक समाधान आहे की मॅडम तुम्ही सांगता त्याप्रमाणे खूप छान की आम्ही घरीच मुलांना खायला देतो. आता बाहेरचं गाड्यावरचं खाऊ बंद आहे. ॲटलिस्ट 4 महिन्यात आमच्या मुलांची प्रकृती पण व्यवस्थित आहे, कुठले आजार होत नाही, ते आम्ही घरातही तेवढीच काळजी घेतो. त्यामुळे पालकांचे आम्हाला प्रतिसाद छान मिळतो. आमच्या विचारायला प्रश्नांना उत्तरही छान देतात, त्याबद्दल शंकाच नाही. धन्यवाद मॅडम, छान अशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं मी स्नेहल आपले मनस्वी आभार मानते आणि आपल्या भावी वाटचालीस वसुंधरा वाहिनीच्या संपूर्ण टीमकडून आपण आज शुभेच्छा देते. धन्यवाद. तर आज मला वसुंधरा वाहिनीवरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी स्नेहल कदम यांचे आभार मानते. धन्यवाद. यानंतर श्रोतेहो आपल्यासोबत आहेत महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल CBSE विद्यानगरी बारामती येथील शिक्षिका तबस्सुम शेख यांच्याशी बातचीत करणार आहोत. त्यांचं शिक्षिका म्हणून मत आहे. सुरुवातीला या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले वसुंधरा वाहिनीतर्फे मनपूर्वक स्वागत. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. सध्याची जी शिक्षण पद्धती आहे, म्हणजे शिक्षणाचं जे काही कोरोनाच्या काळामध्ये बदललेलं स्वरूप आहे, याच्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता, याच्यावर तुमचं नेमकं मत काय आहे? मला वाटतं ही सिच्युएशनच अशी आहे की जिथं निगेटिव्ह गोष्टी आपल्या आजूबाजूला जास्त आहेत, तर आपल्याला कुठेतरी कुठली तरी गोष्ट पॉझिटिव्ह घेतली पाहिजे. त्या हिशोबाने जर मी माझ्या एज्युकेशन पद्धतीला बघितलं तर ही ऑनलाईन पद्धत काही नसण्यापेक्षा काहीतरी बरं, काहीतरी असावं या हिशोबाने जर बघितलं आणि जर पुढचा विचार केला तर मुलांना ह्या गोष्टीचा चांगलाच उपयोग होणार आहे. जर तुम्ही ऑनलाईन क्लास म्हणा किंवा रेकॉर्डिंग म्हणा किंवा व्हिडिओज म्हणा, ह्याच्यातून कुठं ना कुठं मुलं काहीतरी शिकतातच आहेत. न काही करण्यापेक्षा काहीतरी केलेलं हे कधी पण बरंच आहे असं मला वाटतं. अच्छा. माणूस कधीच थांबत नाही, रोजच तो काही ना काही नवीन गोष्टी शिकतच असतो. मग जर ही जर पद्धत आली आहे जिथे तुम्ही कुठंच म्हणजे आपल्याला न थांबता कुठल्या तरी नवीन गोष्टी आपण शिकतोय, तर मग त्याच्यात काय वावग आहे. अच्छा, नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने आपण आपलं मत मांडलेलं आहे. मॅडम, यानंतरचा माझा प्रश्न आपण असं आहे की तुम्ही म्हणताय ऑनलाईन शिक्षण पद्धती बदललेली आहे आणि ती चांगल्या पद्धतीनं आपण सगळेजण करत आहात. ॲज अ शिक्षक म्हणून तुम्ही व्हिडिओज असेल, झूम ॲप असेल, इतर काही ऑनलाईन सोर्सेसचा देखील वापर करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहात. मला सांगा की असे सुद्धा ग्रामीण भागामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत जिथे रेंजचा प्रॉब्लेम आहे, स्मार्टफोन नाही आहेत उपलब्ध पालकांकडे, म्हणजे त्यांच्यापर्यंत तुम्ही कशा पद्धतीनं पोहोचत आहात? तसं जर बघितलं तर वेगवेगळे सोर्सेस आहेत. आपण रेडिओ ब्रॉडकास्टिंग म्हणजे रेडिओवरती विविध प्रोग्राम्स अरेंज केले जातात, म्हणजे शिक्षणाशी संबंधित आहेत. जसं वसुंधरा वाहिनीने इनिशिएटिव्ह घेतलंय ज्याच्यामध्ये तुम्ही नवीन नवीन प्रोग्राम ऍड केलेत आणि ज्याचा उपयोग मुलांना ऐकून होऊ शकतो.
तसंच टेलिव्हिजनवरती पण गव्हर्नमेंटनी काही चॅनल्स केलेत ज्याच्यावरती तुम्हाला लाईव्ह टीचर शिकवतात, काही टॉपिक ते रेकॉर्ड करून पाठवतात, त्याचं प्रसारण वेगवेगळ्या वेळेला डबल होत आहे. म्हणजे असं नाही की एका वेळेला झालं तर मुलाला तेव्हा ते शिकलं नाही तर त्याला मिळणार नाही. त्याचं ब्रॉडकास्टिंग हे वेगवेगळ्या वेळेला परत होत आहे, जेणेकरून मुलगा त्याच्या वेळेनुसार तो ते घेऊ शकतो. म्हणजे शिकणं हे थांबत नाहीये, कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो घेतोय. तुम्ही रेडिओवर ऐकलं तर ऐकून तुम्ही शिकणार, जर टीव्हीवर पाहिलं तर ते तुम्ही बघून शिकणार. ऐकून बघून कुठल्या तरी एका मार्गाने तुम्ही शिकताच आहे. मोबाईल वरती जर आपण बघितलं, रेंज जेव्हा असते किंवा काही अशा गोष्टी आपण करू शकतो की जिथं मुलांना त्यांच्या सोयीनुसार गोष्टी आपण पाठवू शकतो. व्हॉट्सअप आहे किंवा दुसऱ्या आणखीन ऍप्स आहेत ज्याच्यावरून मुलं शिकतात. युट्यूब चॅनल्स आहेत ज्याच्यावरती भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्याचं मटेरियल मुलांना ऑटोमॅटिक घरी बसल्या ते जेव्हा पाहतील तेव्हा ते बघू शकतात. हा, त्याचा एक ड्रॉबॅक होऊ शकतो की कंटिन्यू मोबाईल हातामध्ये असेल तर त्याचा साईड इफेक्ट्स आहेत. पण ह्याला आपण बघू शकतो की कधी मुलगा ऐकू शकतो, कधी मुलगा बघू शकतो, कधी सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे ज्यानं त्या पद्धतीने शिकणं हे महत्वाचं आहे माझ्या हिशोबाने. अच्छा, निश्चित चांगल्या पद्धतीने आपण आपलं मत व्यक्त केलेलं आहे. मॅडम मला सांगा की जे बरेचसे पेरेंट्स असे आहेत, पालक असे आहेत की जे बाहेर जाऊन काम करतात, मुलं घरी एकटीच असतात, त्यावेळेस मग ते काय बघत असतील मोबाईलवरती हे कोणालाच माहिती नसतं, किंवा ते प्रॉपर अभ्यास करता आहेत का, व्यवस्थित अभ्यास करता आहेत का, हे सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जात नाही. तर यासाठी पालकांनी नेमकी कोणती खबरदारी घेतली पाहिजे, त्यांनी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, यावर आपण कशा पद्धतीनं मार्गदर्शन कराल? मोबाईलच्या आपण जर वापर करतोय, मोबाईलचा वापर आपण करणार आहे तर त्याच्या काही वेगवेगळ्या सेटिंग्स असतात ज्याच्यामध्ये जे गरज नसलेल्या गोष्टी आपण मुलांना अवॉइड करू शकतो, की ज्या गोष्टीच्या सेटिंग जर चेंज केली तर त्या गोष्टी मुलांना दिसणार नाहीत. जर आपण म्हणतोय की स्क्रीनिंग टाइम आहे तर आपण विचार करायचा, सजेस्ट करू शकता, शाळा ह्या गोष्टीचा विचार करतात आणि त्यानुसारच टाइम टेबल बनवतात. जर आपण त्याही गोष्टीचं जर बघितलं तर गुगल क्लासरूम, जिथं अशा गोष्टी असतात की एकदा जर गोष्टी अपलोड केल्या, व्हिडिओज म्हणा किंवा असाइनमेंट म्हणा, की ज्याचा उपयोग मुलगा त्याच्या सोयीनुसार तो कधीही ते ऍक्सेस करू शकतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं कंटिन्यू त्या गोष्टीसाठी तिथंच बसून राहायला पाहिजे, मोबाईल तुमच्यापाशी कंटिन्यू असला पाहिजे याची गरज नाही. हा, एखादा ऑनलाईन क्लास असेल, कंटिन्यू तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेत असाल, त्याचा पिरियड ऑफ टाइम जर तुम्ही 50 मिनिटाचा तुम्ही शिकवता एक टॉपिक, त्याच्याऐवजी तुम्ही 30 मिनिटाचा घ्या. जो टाइम स्पॅन आहे तो तुम्ही कमी करू शकता. छोटंच शिकवा, थोडंच शिकवा, कमी वेळात शिकवा, पण शिकवा. म्हणजे जिथं मुलांना स्क्रीनवर बसण्यासाठी वेळ नाही लागेल, आपण मोबाईलच्या ऐवजी स्मार्टफोनला कनेक्ट करू शकतो. टॅबलेट्स आहेत, तुमचे स्क्रीन आहेत कम्प्युटरच्या, तुम्ही लॅपटॉप यूज करू शकता. फक्त आपण ह्याला एक ड्रॉबॅक आहे की सगळ्यांकडे ह्या गोष्टी असतीलच अवेलेबल, हे एक आहे. पण ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याचा उपयोग करून आपण मुलांना जर ती गोष्ट थोड्या वेळासाठी दिली आणि त्यातून जर मुलगा शिकत असेल, त्याने मागं राहण्यापेक्षा या गोष्टी कुठेतरी शिकल्या तर मला वाटतं ते बरं पडेल. अच्छा, निश्चित चांगल्या पद्धतीने आपण यावर मार्गदर्शन केलेलं आहे. माझा शेवटचा प्रश्न आपणास असा आहे की ॲज अ टीचर म्हणून, फक्त एक शिक्षक म्हणून तुम्ही या जी बदललेली शिक्षण पद्धती आहेत कोणत्या दृष्टीने पाहता? ऍक्च्युली जर बघायला गेलं तर मी पण काहीतरी शिकते त्याच्यातून. मी पण ॲज अ शिक्षिका पहिल्यांदा त्या गोष्टी शिकते आणि त्यानंतर त्या गोष्टीचा, टेक्नॉलॉजीचा वापर करून कसा माझा लेसन एक इम्पॅक्टफुल होईल आणि त्याचा मुलांवरती एक इम्पॅक्ट होईल, त्यांना ती गोष्ट चांगल्या पद्धतीने कळेल. तर त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून मी माझ्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करते. इथं मी पण शिकते आणि मुलांना पण शिकवते. निश्चित अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित आपलं मत व्यक्त केलं, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल वसुंधरा वाहिनीतर्फे मी रेडिओ मैत्रीण स्नेहल आपले मनापासून आभार मानते आणि भावी वाटचालीस वाहिनीच्या संपूर्ण टीमकडून आपणास शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू. श्रोते हो, यानंतर आपण ऐकूयात महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित काय मत आहे हे आपण जाणून घेऊयात. आज आपल्यासोबत फोन इनच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत श्री छत्रपती कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय भवानीनगर येथील प्राचार्य डॉक्टर बबन भापकर सर. आज आपल्यासोबत फोन इनच्या माध्यमातून ते बोलत आहेत. सुरुवातीला सर या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं मी आरजे स्नेहल आपले मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार.
नमस्कार मॅडम. सर, सध्या आपल्याला माहितीच आहे की कोरोनाच्या काळामध्ये शिक्षण पद्धती बदललेली आहे. ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण चालू आहे. या महामारीच्या काळात शिक्षण या विषयावर आधारित तुमचं एक तज्ञ म्हणून नेमकं काय मत आहे? तुम्ही काय सांगू इच्छिता? काय झालं मॅडम, आता कोरोनामुळे सर्व क्षेत्रांवर परिणाम झालेला आहे. निश्चित. शिक्षण क्षेत्र त्याला अपवाद नाही. कोरोनामुळे प्रत्यक्ष वर्गामध्ये शिकवणे आता विद्यार्थ्यांना शक्य नाही. बरोबर. त्यामुळे अप्रत्यक्षपणे उदाहरणार्थ झूम असेल, गुगल असेल, व्हॉट्सअप असेल, व्हिडिओ असेल किंवा पीडीएफ असेल किंवा विद्यार्थ्यांचे ग्रुप करून त्यांना नोट्स पाठवणे असेल इत्यादीच्या माध्यमातून त्यांना टीचिंग करण्याशिवाय सध्या तरी पर्याय उरलेला नाही. परंतु याला देखील काही मर्यादा आहेत. बरोबर आहे. कारण ग्रामीण भागामध्ये इंटरनेट रेंज नाहीये, मोबाईल रेंज नाहीये, कनेक्टिव्हिटी इत्यादी अडचणी येतात. त्यामुळे मुले त्यापासून वंचित राहतात. तसेच सर्वांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. बरोबर आहे. त्यामुळे त्यांना कॉन्टॅक्ट करणे तितकंसं शक्य होत नाही. शिवाय ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांची जी उपस्थिती आहे, गुगल असेल, झूम असेल इत्यादी माध्यमातून जर आपण लेक्चर घ्यायचं म्हटलं तर विद्यार्थी त्याला फारसे गंभीरपणे घेत नाहीयेत. जे आपण झूमच्या माध्यमातून लेक्चर घेतो त्याला विद्यार्थी 25 ते 30% उपस्थिती देतात. इतर विद्यार्थी मात्र फारसे गांभीर्याने त्या लेक्चरकडे पाहत नाहीत आणि त्यामुळे ऑनलाईन एज्युकेशन हा शिकवण्याचा एकमेव पर्याय नाही. अच्छा. त्यासाठी मग 50% ऑनलाईन करावं लागेल, 50% वर्गामध्ये विद्यार्थी बोलवून जर सोशल डिस्टन्सिंग पाळून जर अल्टरनेट बॅचेस बोलविल्या त्या माध्यमातून जर काही टीचिंग केलं तर त्याचाही फायदा काही विद्यार्थ्यांना निश्चितपणे होईल. परंतु हे करीत असताना अनेक महाविद्यालयांपुढे आर्थिक प्रश्न आहे. निश्चित. आणि ही जी सुविधा आहे ऑनलाईन एज्युकेशनची किंवा टीचिंगची यामध्ये विद्यापीठाचा रोल फार महत्वाचा आहे. आणि जेव्हा आम्ही बऱ्याच महाविद्यालयातील प्राचार्यांशी बोलतो तेव्हा अनेक महाविद्यालय ही विनाअनुदानित आहेत. बरोबर आहे. आणि मग विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये जो शिक्षक वर्ग आहे त्यांना फारसं पेमेंट नाहीये आणि मग त्यातून जो डाटा त्यांचा वापरला जाईल तो डाटा वापरल्यानंतर त्यांचं जे बिल असेल किंवा जो आर्थिक भार असेल तो कोणी सुसावायचा हा देखील महत्वाचा त्यामध्ये प्रश्न आहे. अर्थात त्याला फारसा डाटा लागत नाही, परंतु तरी देखील विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षक जेव्हा स्वतःचा काही मोबाईल वापरतील, डाटा वापरतील तेव्हा काही मर्यादा आर्थिक निश्चितपणे त्यांच्यावर येतील. आणि त्यामुळे ऑनलाईन एज्युकेशन देताना किंवा झूम असेल किंवा गुगल असेल किंवा इतर जी साधनं आहेत त्यांचा वापर करताना विद्यापीठाने याच्यामध्ये पडकार घेणे आणि ती सर्व यंत्रणा जर महाविद्यालयाला उपलब्ध करून दिली तर महाविद्यालयातील प्राध्यापक किंवा शिक्षक निश्चितपणे ऑनलाईनच्या माध्यमातून या महामारीच्या काळामध्ये आपलं जे शिक्षण किंवा अध्यापनाचे जे कार्य आहे ते निश्चितपणे बजावतील. परंतु त्यासाठी शासन असेल, विद्यापीठे असतील किंवा युजीसी असेल यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे. आणि त्यांनी समन्वय साधून शिक्षणासंबंधी काही नियमावली ही तयार केली पाहिजे. तरच त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या कोविड महामारीच्या माध्यमातून व्यवस्थित शिक्षण ते निश्चितपणे देऊ शकू. अर्थात एक फायदा असा या एज्युकेशन जी साधने आपण वापरणार आहोत, झूम असेल, गुगल असेल, की कोरोनाचा जो वाढता प्रभाव आहे, प्रसार आहे तो देखील त्याला रोखता येईल, हा देखील त्याचा फायदा आहे. परंतु मी मगाशीच उल्लेख केला की सर्वस्वी ऑनलाईन टीचिंग करणं किंवा ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत संवाद साधणं हा काय त्याच्यावरचा 100% उपाय नाही. आणि त्यामुळे आता आपण म्हणतो की विद्यार्थी किंवा महाविद्यालयांनी योग्य अंतर पाळलं पाहिजे किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळून विद्यार्थ्यांना वर्गामध्ये जर बोलवलं गेलं तर त्यालाही मर्यादा आहे. जसं मी म्हटलं की अनेक महाविद्यालयांकडे तेवढी पुरेशी यंत्रणा नाही, वर्ग फार मोठे उपलब्ध नसतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना बोलावून सोशल डिस्टन्सिंग पाळून शिकविणे हा देखील जरी पर्याय असला तरी मी आता उल्लेख केला त्या पद्धतीने काही मर्यादा आहेत. परंतु 10वी पर्यंत आपण पाहतो की विद्यार्थी तितके सजग नसतात, परंतु उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थी मात्र थोडासा सज्ञ नसतो, त्यालाही थोडीशी काळजी असते. आणि जर विद्यार्थी महाविद्यालय असेल, पालक असतील यांनी जर पुरेपूर काळजी घेतली तर सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून देखील काही प्रमाणामध्ये म्हणजे जसं उल्लेख केला की 50% ऑनलाईन, 50% सोशल डिस्टन्सिंग पाळून बॅचेस तयार करून त्या माध्यमातून अल्टरनेट जर विद्यार्थी महाविद्यालयामध्ये बोलवले आणि महाविद्यालयाने विद्यार्थ्यांनी पालकांनी जर काळजी घेतली
तर त्याही माध्यमातून विद्यार्थ्यांना काही प्रमाणामध्ये शिक्षण अध्यापन करता येईल. परंतु सर्वांनीच यामध्ये या महामारीच्या काळामध्ये सहभाग नोंदवणे आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि विद्यापीठाने जर या ऑनलाईन एज्युकेशनच्या बाबतीमध्ये जर महाविद्यालयानं सहकार्य केलं तर महाविद्यालय देखील निश्चितपणे यामध्ये चांगलं योगदान देतील याबाबत मला शंका नाही. निश्चित खूपच चांगल्या पद्धतीनं आपण त्याच्या काही मर्यादा पण सांगितल्यात, काही त्याचे फायदे पण सांगितलेत. सर, माझा यानंतरचा प्रश्न आपणास असा आहे की आता टेक्नॉलॉजीचा वापर हल्लीची पिढी तर आपण म्हणतोच की टेक्नोसॅव्ही आहे, म्हणजेच टेक्नॉलॉजीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर ही पिढी आपल्याही पेक्षा पुढे जाऊन करताना आपण पाहतो. तर शिक्षकांना सुद्धा या टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना वेगवेगळ्या माध्यमांचा स्वतः अगोदर ट्रेनिंग घेऊन, स्वतः अगोदर पुरेपूर माहिती घेऊन त्यांच्यापर्यंत नेण्याचं कुठंतरी त्यांच्या पुढे पण एक चॅलेंज आहे, आव्हान आहे. तर याच्या संदर्भात आपलं काय मत आहे? मॅडम, कारण कसं आहे की जेव्हा विद्यार्थी अपडेट असेल तर आपण शिक्षकांनी अपडेट त्यामध्ये होणं आवश्यक आहे. असं म्हणून चालणार आहे की मला हे जमत नाही, ते जमत नाही. तर आपण आता ज्या पद्धतीमध्ये आहोत, शिक्षण पद्धतीमध्ये आहोत, आणि महामारीच्या काळामध्ये वेबिनार असतील, सेमिनार असतील, इत्यादीच्या माध्यमातून देखील विद्यापीठ असतील किंवा काही महाविद्यालय असतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात. आणि त्यामुळे शिक्षकांनी देखील त्या प्रमाणामध्ये स्वतःमध्ये काही बदल करून जे नवीन काही पद्धती आहेत, म्हणजे झूम असेल, गुगल असेल किंवा अन्य काही, यांचा स्वीकार हा त्यांना करावाच लागेल. भविष्यामध्ये ही महामारीचा जो कालखंड आहे किंवा जे कोरोनाचा कालावधी आहे तो किती राहील हे निश्चितपणे आपण सांगू शकत नाही. आज जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रसार वाढतो आहे आणि त्यामुळे कधी संपेल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे कोरोना वर्षभर राहील असा जर अंदाज आपण बाळगला तर शिक्षकांनी देखील काही बदल स्वतःमध्ये करावे लागतील आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला शिक्षण पोहोचावं लागेल. 8 ऑगस्ट रोजी माननीय कुलगुरूंनी पुणे विद्यापीठाच्या प्राचार्यांची एक बैठक घेतलेली होती आणि त्यामध्ये कुलगुरूंनी देखील अपेक्षा व्यक्त केली की आम्ही एक जी प्लॅटफॉर्म आहे एज्युकेशनचा, ऑनलाईन एज्युकेशनचा, तो तयार करतो आहोत आणि तो महाविद्यालयांपर्यंत पोहोचवतो आहोत. परंतु शिक्षकांनी घाबरून न जाता आपल्यालाही त्यासाठी तोंड द्यावायचं आहे, यासाठी आपण देखील सक्षम बनलं पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनी देखील स्वतःमध्ये बदल करावा लागेल आणि शिक्षकांना देखील या महामारीच्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत अधिकाधिक शिक्षण कसं देता येईल त्याचा देखील विचार त्यांना करावाच लागेल. निश्चित अत्यंत चांगल्या पद्धतीनं या विषयावर आधारित आपण छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं मी RJ स्नेहल आपले मनापासून आभार मानते आणि आपल्या भावी वाटचालीस वसुंधरा वाहिनीकडून आणि वाहिनीच्या संपूर्ण टीम कडून आपण असं शुभेच्छा देते. धन्यवाद. ओके मॅडम, धन्यवाद मॅडम. धन्यवाद. श्रोते हो, यानंतर या कार्यक्रमात आत्ता आपल्या सोबत आहेत विद्या प्रतिष्ठानचे डॉक्टर सायरस पुनावाला स्कूल, विद्यानगरी, बारामती येथील शाळेच्या मुख्याध्यापिका यशस्विनी निगडे मॅडम. आज आपल्या सोबत त्या उपस्थित आहेत. आज आपण महामारीच्या काळातील शिक्षण यावर त्यांचं नेमकं मत काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्ते स्नेहल, तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. विषय तुम्ही खूप छान निवडलेला आहे, जो सगळ्या पालकांच्या, सगळ्या शिक्षकांच्या आणि सगळ्यांच्याच, म्हणजे मी म्हणेन की आता सध्या तो खूप चर्चिला जात असलेला विषय आहे, महामारीच्या काळातील शिक्षण. स्नेहल, एक इंग्लिश प्रोवर्ब आहे, शो मस्ट गो ऑन. काहीही झालं तरी त्या होणाऱ्या गोष्टीमध्ये खंड पडला नाही पाहिजे. त्याच अनुषंगाने आम्ही, माझ्यासोबत मला कल्पना आहे, जगातल्या कुठल्याही भागात तुम्ही गेलात तर आज विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये तुम्हाला खंड पडलेला दिसणार नाही. कारण ह्या पॅन्डेमिकमध्ये म्हणजेच महामारीच्या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण आपण ऑनलाईन सुरू ठेवलेले आहे. पण हे सोपं नाही आहे, ह्याच्यात भरपूर अडचणी आलेल्या आहेत. शिक्षक म्हणून मी माझ्या शिक्षक सहकाऱ्यांना तसेच विद्यार्थी त्यांच्यासोबत त्यांच्या पालकांनाही अडचणी आलेल्या आहेत. पण हरेल तो माणूस कसा स्नेहल, तो हरत नाही, लढतो. आणि तसंच आज माझे सगळे शिक्षक सहकारी आणि त्यांच्या सोबत त्यांना चांगली साथ मिळते आहे ते माझे सगळे विद्यार्थी व त्यांचे पालक. त्या सगळ्यांना मी पहिल्यांदा धन्यवाद देते. कारण की हे ऑनलाईन शिक्षण जे आहे ते ह्या सगळ्यांच्या सहकार्यानेच चालणार आहे. सुरुवातीच्या काळात आम्ही कसं केलं स्नेहल, ही टेक्नॉलॉजीच बदलली हो. पहिल्यांदा शिक्षक जो आहे तुम्हाला सांगायचं तर तो BEd
आणि डीएड ही डिग्री घेऊन जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याला शिक्षण अशा पद्धतीचं दिलं जातं स्नेहल, की त्याच्यासमोर वर्गात एक 40 ते 50 विद्यार्थी बसलेले आहेत आणि तो त्यांना शिकवतो आहे. पण ह्या महामारीने माझे सगळे शिक्षक बांधव जगाच्या पाठीत सगळीकडे कुठेही असतील ते इतके बदलले आहेत. त्यांना टेक्नॉलॉजी शिकावी लागली, नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावं लागलं. त्यासाठी त्यांना स्वतःला इतकं काही अपग्रेड करावं लागलेलं आहे. खूपशे असं मी पाहिलेत शिक्षक जे रिटायरमेंटला आलेले आहेत. तरुण पिढी आत्मसात करते आहे. रिटायरमेंटला आलेल्या शिक्षकाला सुद्धा हे करताना मी पाहिलेलं आहे की नाही, त्यांनी आत्मसात केलंय. व्हिडिओज बनवायचे आहेत, गुगलचे फॉर्म्स बनवायचे आहेत, झूम मीटिंग करायची आहे, मुलांना मीटिंगचं नोटिफिकेशन पाठवायचं आहे, त्याचं रेकॉर्डिंग करायचं आहे. हे तंत्रज्ञान शिक्षक बांधवांनी सगळ्यांनी आत्मसात केलंय. सुरुवातीला त्यांना थोडंसं अडचणीचं होतं. व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केले गेले सुरुवातीला, त्याच्या थ्रू व्हिडिओज पाठवले गेले, त्याच्या थ्रू पीपीटीज पाठवल्या गेल्या, त्याच्या थ्रू PDF पाठवले गेले धड्यांचे, पुस्तकांचे, किंवा क्वेश्चन आन्सर्स कसे मुलांनी लिहिले गेले पाहिजे, होमवर्क कसं गेला पाहिजे, असं व्हिडिओज PDF वगैरे पाठवलं गेलं. शिक्षकांनी त्यांच्या ऑडिओ फाईल्स करून पाठवल्या. पण हे उपयोगाचं नव्हतं हे थोड्याच काळात आम्हाला समजत होतं, कारण की प्रत्येक विद्यार्थी हे पाहू शकतोय का हे कळण्याचा मार्ग नव्हता. व्हॉट्सअपला आम्हाला कळतं, मेसेज पाठवल्यानंतर त्याला 2 ब्लू टिक आल्या म्हणजे सगळ्यांनी मेसेज पाहिला हे कळतं. पण एक तो फेस टू फेस संवाद होणं जे गरजेचं असतं, 1 to 1, ते कुठेतरी लुप्त झालं होतं. त्या अनुषंगाने मग आम्ही ऑनलाईन क्लासेस, म्हणजे वर्गात तुम्ही जसं शिकवता आहात, फक्त इथे एकच कमतरता होती की विद्यार्थी माझ्या शिक्षकांच्या समोर बसू शकत नव्हते. गुगल क्लासरूम म्हणून एक ऍप अवेलेबल आहे आपल्याला गुगलचं, आम्ही ते वापरायला सुरुवात केली. मग हे करण्यासाठी माझ्या शिक्षकांना अडचणी होत्या. त्या संदर्भात शिक्षकांना आम्ही ट्रेनिंग दिलं. मी स्वतः एक कम्प्युटर इंजिनियर आहे, कम्प्युटर बॅकग्राऊंड असल्यामुळे मी माझ्या शिक्षकांचे काही ट्रेनिंग्स केले. माझ्यासोबत शाळेमध्ये एक एज्युकेशनल कंपनी आहे, कोलॅबोरेशन मध्ये 2 आहेत. त्या दोन्ही कंपन्यांनी मला सहकार्य केलं, त्याच्यामुळे की त्यांची सॉफ्टवेअर्स माझे शिक्षक कसे वापरतील, जेणेकरून ते शिक्षक विद्यार्थ्यांना कसं शिकवू शकतील ह्याच्या आम्ही झूम मीटिंगच्या थ्रू त्यांना ट्रेनिंग्स दिले. गुगल क्लासरूमच्या थ्रू शिक्षकांना ट्रेनिंग दिले. त्यांना आम्ही सगळे शिक्षक बाकीचे विद्यार्थी म्हणून एक क्लासरूम केली आम्ही, आणि प्रत्येक शिक्षकाने आम्हाला तसं लेक्चर घेऊन दाखवलं. अशा पद्धतीने ते स्वतःला अपग्रेड करत गेले. पण हे जेव्हा आम्ही करत होतो आणि आम्ही ऑनलाईन क्लासरूम सुरू करणार आहोत किंवा आम्ही व्हिडिओज वगैरे पाठवत होतो, तेव्हा पालकांचा एक बऱ्यापैकी आम्हाला रोष म्हणेन किंवा एक थोडंसं असहकार्य सुरुवातीच्या काळात अनुभवावं लागलं. कारण की त्यांचं एकच म्हणणं होतं, स्क्रीन टाइम वाढतोय. असे पालकांचे फोन येत होते, ते नाही म्हणत होते. माझ्या परीने मी, माझे सगळे शिक्षक सहकारी, आमची सगळी टीम सतत कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होतो की सर, पण असं आहे का की तुमचं मूल टीव्ही पाहत नाहीये, किंवा तुम्ही घरात आहात तर तुम्ही मुलाशी गोष्टी सांगताय, त्याच्याशी खेळ खेळताय, त्याला दुसऱ्या कुठल्या गोष्टींमध्ये तुम्ही गुंतवलं आहे. घरात तुम्ही असताना सुद्धा तुमचं मूल मोबाईल वापरताय, तुमचं मूल टीव्ही पाहतोय, मग हा नाहीये का स्क्रीन टाइम वाढलेला तुमच्या मुलाचा. अशा तऱ्हेने आम्ही थोडंसं कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. हे सांगितल्यावरती पालक थोडे थोडे हळूहळू त्यांचं आम्हाला सहकार्य मिळत गेला. मग आम्ही ऑनलाईन क्लास, व्हर्च्युअल क्लासरूम, आभासी वर्ग तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही पालकांसोबत PTA मीटिंग्स घेतल्या. आमच्या पालकांना आम्ही काय करणार आहोत, शासनाचे निर्णय दरवेळेस प्रत्येक मीटिंगमध्ये आम्ही शेअर करत गेलो. आमचे शिक्षक क्लासरूम कसं घेणार आहेत, प्रत्येक शिक्षक, मी स्वतः प्रत्येक मीटिंगमध्ये त्यांना दाखवत गेलो. तशा तऱ्हेचे व्हिडिओज तयार केले की गुगल क्लासरूम आहे बाबा, तुम्ही कसे त्याच्यात एंटर कराल, तुमच्या मुलांनी कसं काय काय त्याच्यात सबमिशन केलं पाहिजे, हँड इन आहे, टर्न इन आहे, आम्ही पाठवलेल्या प्रश्नाला तुम्ही कसं उत्तर देणार आहोत, ह्याचे आम्ही व्हिडिओज तयार केले आणि पालकांना ते पाठवले. प्रत्येक सर्क्युलर इंग्लिशमध्ये, तसंच मराठीत. काही पालकांना कदाचित इंग्लिश पटकन नाही पटू शकत, त्यांना मराठीत पटकन समजू शकतं, कारण मातृभाषा असते, होऊ शकतं असं. आम्ही तेही स्वीकारलं. जरी आमची शाळा इंग्लिश मिडियम असली तरी आम्ही दोन्ही प्रकारे पालकांशी कम्युनिकेट, संवाद साधायचा प्रयत्न केला. व्हिडिओज पाठवले, हे असं असं आहे, हे असं असं करा. वर्ग सुरू झाले. 10 जून पासून आभासी वर्ग, व्हर्च्युअल क्लासरूम सुरू झाल्या.
सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही नोटीस केलं की पालक वर्गात बसायचे विद्यार्थ्याच्या सोबत, कारण अजून लॉकडाऊन सगळेच्या सगळे जात नव्हते. 20% 30%च लोकांना बाहेर कंपनीजमध्ये किंवा फॅक्टरीजमध्ये, इव्हन माझ्याकडे शाळेमध्ये अजूनपर्यंत सुद्धा आम्ही 33% शिक्षक ऑल्टरनेट डेजला बोलवतो, सगळेच्या सगळे बोलत नाही आहेत, कारण की काळजी घेणं ही गरजेचं आहे. आम्ही त्या संदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहिलो वेळोवेळी. त्यांना वेगवेगळी शिबिरं आम्ही जॉईन करायला लावली. शिक्षण घेताना पालक जेव्हा सोबत बसलेत मग पालकांना विश्वास त्यांचा विश्वास वाढायला लागला. त्यांना पटायला लागलं की शिक्षक खरंच हे फक्त आपला मुलगा त्या शिक्षकाच्या वर्गात नाही आहे, पण इकडून तो शिक्षकाशी संवाद साधू शकतोय, बोलू शकतोय. हे पालकांना जेव्हा पटायला लागलं तेव्हा आम्ही पाहिलं की आमच्या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये मूल व्यवस्थित शिकत आहे आणि पालकांनाही त्याचं समाधान आहे, सॅटिस्फॅक्शन आहे. असे मला कित्येक पालकांचे फोन आले, त्यांनी मेसेजेस पाठवले की मॅडम हे खूप छान चालू आहे, आम्हाला आता शंका नाहीये, आमच्या मुलांचं शिक्षण व्यवस्थित होणार आहे. नाही तर सुरुवातीला आम्हाला असं बऱ्याच पालकांचं म्हणणं होतं की 1 वर्ष मूल शिकलं नाही तर काय फरक पडतो. मग आम्ही त्यांना दाखवत गेलो की खंड पडेल, मग काय होईल, मग अशा पद्धतीने आपण करू शकतो. मग स्क्रीन टाइम कमी करायचा, तर आम्ही वर्गांची तासांची संख्या कमी ठेवली. 2च तास पहिली दुसरीच्या मुलांना, त्याच्यामध्ये 15 मिनिटांचा ब्रेक दिला. 9वी पर्यंतची शाळा आहे माझी, तर त्या मुलांना आम्ही 10 मिनिटांचा ब्रेक दिला. त्यांचे 4च पिरियड घेतो, त्यांना बघतो आम्ही, कॉन्स्टंटली चेक करतो की तो 10 मिनिटाच्या ब्रेकमध्ये मुलगा चॅटिंग करणार नाहीये, फोन करणार नाहीये. ह्या गोष्टीवरती कंट्रोल ठेवलं, होस्ट कंट्रोल्स ठेवले आमच्याकडे, की त्यामुळे पालकांना लक्षात आलं की शाळा हे प्रत्येक गोष्ट करायचा प्रयत्न करते आहे. पण हे सगळं होताना आम्हाला अडचणी तरीही होत्या आणि कदाचित अजूनही आहेत. हे आम्ही ऑनलाईन शिक्षण करतो आहोत, पण बरेच विद्यार्थी समाजामध्ये असे आहेत की ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहे. मग त्यांच्या बाबतीत काय करायचं, तर आम्ही एक सर्वे केला की किती विद्यार्थी असे असू शकतात की ज्यांना आपण मग स्मार्टफोन द्यायचे झाले तर एखादा उपक्रम राबवूयात की कोणी आपल्याला डोनेट करणाऱ्या संस्था मिळतील, किंवा आमची विद्याप्रतिष्ठान स्वतः खूप मोठी संस्था आहे की आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून ह्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत मोबाईल फोन पोहोचवू शकू किंवा लॅपटॉप किंवा टॅबलेट्स पोचवू शकू का. तर आम्हाला सुदैवाने असं झालं की बरेचसे पालक आम्ही जेव्हा सर्वे केला की आम्हाला 99.9% पालकांचं सहकार्य मिळालं की त्यांच्याकडे कमीत कमी स्मार्टफोन आहे. बरेचसे पालक आजच्या घडीला असे आहेत की ज्यांच्याकडे स्मार्ट टीव्ही आहे, ते मुलाला मोबाईलवरती नाही, मोबाईल छोटा पडतो, डोळ्याला त्रास होतो, चष्म्याचा नंबर वाढणार आहे. ह्या सगळ्या अडचणी मला मान्य आहेत, पण हे आपल्यावरती अवलंबून आहे की आपण कसं मुलाला देणार आहोत. जर 2 तास तो मोबाईल पाहतो आहे तर त्यांनी 2 तास टीव्ही कमी पाहायला पाहिजे. हे जर केलं तर आम्ही हे पालकांना पटवून दिलं आणि त्यानुसार मग पालकांच्या ह्या गोष्टींचं सहकार्य मिळत गेलं. हे क्लासरूम्स व्यवस्थित होत गेले. पण हे सगळं करताना विद्यार्थ्यांना सगळं आम्ही शिकवतोय, सगळं अकॅडमिक्सच होतं आहे. पालकांचं असं होत गेलं की मग तुम्ही कौशल्यावरती त्यांची कौशल्य कशी विकसित करणार आहात. मला ही शंका होती की आपण नेहमी म्हणतो की लाईफ स्किल्स शिकली पाहिजेत मुलांनी, त्यांनी प्रॅक्टिकल करून पाहिलं पाहिजे. थोडंसं संशोधन केलं. माझ्या एक बहीण आहे, त्या पुण्यामध्ये एका कॉलेजला प्रोफेसर आहेत, तेजस्विनी जगताप म्हणून. त्यांचं मला खूप सहकार्य आहे. माझे बाकीचे मित्रमैत्रिणी ज्या आहेत, ज्या सायन्स शिकवतात वगैरे, पुण्यातल्या मैत्रिणी आहेत, बारामतीतल्या आहेत. आणि मी स्वतः पाहिलं एक असं ओ लॅब म्हणून आहे किंवा वेगवेगळ्या कंपनीजचे आम्हाला सहकार्य मिळालं की त्यांचे स्वतःचे प्रॅक्टिकलचे व्हिडिओज आहेत. व्हर्च्युअल असं आभासी प्रयोगशाळा तयार केल्या गेलेल्या आहेत. त्याच्या थ्रू आम्ही मुलांना ते प्रॅक्टिकल्स दाखवले. तुम्ही घरात हे करून पाहायचं आहे. हजार्डस ज्याच्यामुळे खूप धोका आहे अशा गोष्टी नाही करायला लावल्या मुलांना आम्ही, पण ज्या मुलं घरात करू शकतील अशा गोष्टी करायला लावल्या. त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही तुमचा छोटासा व्हिडिओ तयार करून आम्हाला पाठवायचा आहे. ते केलंय. म्हणजे मी तुम्हाला खोटं वाटेल स्नेहल, माझ्या नर्सरीच्या मुलांनी त्यांचं थंब प्रिंटिंग केलेलं आहे, त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे की झूमची क्लासरूम आहे ती, आणि त्याच्यात ते मुलं करताना किंवा क्ले मोल्डिंग आहे त्या छोट्या मुलांना. तर ती मुलं त्यांनी गणपती तयार केले हो छोट्या मुलांनी माझ्या. ते गणपती त्यांनी घरात बसवले, म्हणजे ते व्हिडिओज पाठवले मला पालकांनी की आम्ही हा गणपती बसवलाय आणि हे बघा आम्ही याची आरती करतोय. अशा ह्या गोष्टी सुद्धा आम्ही केल्या. त्याच्यासोबत आम्ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेतली मुलांची, त्यांचं आम्ही सिंगिंग घेतलं, एलोक्युशन म्हणजे भाषण केलंय आम्ही त्यांचं. तसंच स्किट, नाटिका छोटी जी असते ते सुद्धा करून घेतलेलं आहे मुलांचं. हे झालं शिकवणं. शिकलेलं समजतंय की नाही तुमच्या मुलांना हे पाहणार कसं.
आम्ही गुगल फॉर्म्स तयार केले. त्याचसोबत आमच्या शिक्षकांनी ऑनलाईन टेस्ट सुद्धा घेतली. आता ऑगस्ट महिन्याच्या शेवटी, सप्टेंबर महिन्याच्या 3ला ती संपली. गुगल क्लासरूम मधून आम्ही पेपर अपलोड केला. मुलांना सांगितलं 10 ते 12 एवढ्या वेळात पेपर संपवायचा आहे, 12 ते 12:30 एवढ्या वेळात तुम्ही स्कॅन करून ते डॉक्युमेंट आम्हाला अपलोड करायचे. ह्या संदर्भातील व्हिडिओ सुद्धा आम्ही पालकांना पाठवला होता. पहिल्यांदा पालकांना जरा भीती वाटली, काय करायचं, कसं करायचं, होईल की नाही. आम्ही त्यांना छोट्या प्रॅक्टिसेस दिल्या. ओके, हे डॉक्युमेंट तुम्ही आम्हाला स्कॅन करून पाठवा, ते डॉक्युमेंट स्कॅन करून पाठवा. जमलं पालकांना. आज माझ्याकडे रिझल्ट तयार आहे, सगळ्या मुलांनी केलेला आहे. अशा तऱ्हेने हे होत आहे स्नेहल. पण हे होताना मला एक असं थोडंसं वाटतं आहे की म्हणजे एक शिक्षक म्हणून मला थोडंसं सुचवावंसं वाटेल, असं होऊ नाही पुढच्या काळात की हे जे काही आहे असं काही घडू नाही. तुम्ही व्हर्च्युअल क्लासरूम्स करताय, टेक्नॉलॉजी बदलणार आहे. पुढच्या काळात विद्यार्थी आम्हाला असं म्हणू नये की मी घडू शकतो, हे होऊ नये. मुलांनी शाळेत येणं गरजेचं आहे, हे यायलाच पाहिजे. पण मग हे कसं होऊ शकेल की ह्याच्यासाठी आम्ही ऍडमिनिस्ट्रेटर्स म्हणवणारे जे आहोत, संस्था चालक जे आहेत, ह्यांनी आम्हाला जे साहित्य दिलं जातं आहे ते एज्युकेशन तुम्हाला देतात, तुमचे सॉफ्टवेअर्स तयार करून देतात हे लोक तुम्हाला. मग ह्या लोकांचे जे सॉफ्टवेअर्स आहेत, एज्युकेशनल टेक्नॉलॉजी सोल्युशन प्रोव्हायडर्स म्हटलं जातं त्यांना, की ते खूपशा काही गोष्टी देत आहेत तुम्हाला. करोडोंमध्ये पैसा त्यांना दिला जातो आपल्याकडून, लाखोंमध्ये त्यांची सॉफ्टवेअर्स घ्यायची झाली तर. पण मग त्याच्याने तुम्ही शिक्षक रिप्लेस करणार आहात का? त्याच्याने तुम्ही वर्ग रिप्लेस करणार आहात का? हा विचार आम्ही केला गेला पाहिजे. ह्याला कुठेतरी एक मर्यादा राहिली पाहिजे. आणि हे करताना जे शिक्षण, त्याच्यासाठीच्या ज्या काही स्ट्रॅटेजीज, नवीन शिक्षण तंत्रज्ञान किंवा अभ्यासक्रम जो काही घडवला जातो आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी एक लिमिट असलं पाहिजे. तिथे शिक्षक रिप्लेस नाही झाला पाहिजे. टेक्नॉलॉजी वापरली गेली पाहिजे, पण तरी सुद्धा शिक्षकांनी वर्गात शिकवलं पाहिजे, ह्या मताशी मी ठाम राहील. आणि त्याच्यासाठी मी नक्कीच म्हणेन, मी देवाला नक्की प्रार्थना करेल की ही महामारी लवकरात लवकर संपवावी आणि माझे सगळे विद्यार्थी शाळेत पुन्हा परत यावेत. ही माझी सगळ्यांना आणि पालकांना तेवढा विश्वास असावा. त्यांनी मुलांना जेव्हा आम्ही पाठवू, आम्ही सॅनिटायझेशन सगळ्या गोष्टींचं करतो आहोत, आम्ही तेवढी काळजी घेतो आहोत. तुम्हीही खुल्या दिलाने तेवढी तुमच्या मुलाला काळजी घेतली पाहिजे कशी, हे सांगितलं पाहिजे आणि आमच्याकडे पाठवलं पाहिजे. एवढंच मी तुम्हाला म्हणेल. पुन्हा एकदा सगळ्यांना, आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती मात करणार आहोत. कोरोना संपणार आहे. आपण पुन्हा आपल्या खऱ्याखुऱ्या वर्गांमध्ये, खऱ्याखुऱ्या शाळेत भेटणार आहोत. लवकरच भेटूयात. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खूपच छान अशा पद्धतीनं आपण महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित आपलं मत मांडलं. त्याच्या सकारात्मक बाजू आणि त्याच्या नकारात्मक बाजू आणि त्याच्यामध्ये कोणकोणती आव्हानं तुम्हाला येत गेली आणि तुम्ही कशा पद्धतीनं ती आव्हानं पेलत गेलात याविषयीची सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण माहिती दिली. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं मी RJ स्नेहल आपले मनापासून आभार मानते. आपल्या भावी वाटचालीस वसुंधरा वाहिनीच्या संपूर्ण टीम कडून शुभेच्छा देते. धन्यवाद. श्रोते हो, एकूणच या महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित दोन्ही भागांमध्ये आपण विद्यार्थ्यांची मतं जाणून घेतलीत, पालकांचा नेमका या शिक्षण पद्धतीबाबत काय दृष्टिकोन आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासोबतच शिक्षकांची नेमकी काय मतं आहेत, त्यांच्या समोर कोणती आव्हानं आहेत आणि ते कशा पद्धतीनं आणि ते कसे त्याला सामोरे जात आहेत हे देखील जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तज्ञांचं मार्गदर्शन आपण घेतलेलं आहे. आता या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात एक छान असं भारुड. यामध्ये सहभागी झालेले आहेत प्रसिद्ध भारुडकार श्री अनिल शिवाजी केंगार गुलेनगरकर यांनी महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित सादर केलेलं हे भारुड आपण ऐकूयात. नमस्कार मंडळी. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, कोविड-19च्या काळात रेडिओ आणि जीवन. खरंच मंडळी, युनिसेफ, SBC3 आणि वसुंधरा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित तिमिरातून तेजाकडे हा कार्यक्रम. आणि खरंच यामध्ये महामारीच्या काळातील शिक्षण पद्धती, अहो या कोरोनासारखा संसर्ग पूर्ण जगावरती एक संकट म्हणून आला आणि आपल्या स्वप्नात जे नव्हतं ते आपल्या ह्या जीवनामध्ये आपण अनुभवू लागलो. परंतु या परिस्थितीला आपण सर्वांनी
तोंड दिलं पाहिजे. शासन आणि प्रशासन आणि आपण सर्वजण सतर्क राहून हा कोरोना हद्दपार करण्यासाठी शिक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून शिक्षण हे महामारीच्या काळामध्ये देखील आपण सर्वांनी तळागाळापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करण्यासाठीच हा कार्यक्रमाच्या माध्यमातून एक सुंदर असं भारूड. मग सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. हो सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला. सासू माझी जाच करते, लवकर निर्दाळी तिला. जाऊ माझी फडफड बोलते, बोडकी कर ग तिला. नंदेचे कापोर किरकिर करते, खरुज येऊ दे त्याला. मंडळी, कोरोना सारख्या महाभयंकर संकटामध्ये जसं या भारुडामध्ये शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांनी जे भारुडाचे कळस बनले, भारूड म्हणजेच बहुरूढींचं दर्शन घडवणारं भारूड. ज्या ज्या वेळेस संकट आली त्या त्या वेळेस मग पोवाड्याच्या माध्यमातून, लोककलेच्या अनेक प्रकाराच्या माध्यमातून समाजाला जनजागृत करण्यासाठी ज्या पद्धतीनं प्रबोधन होऊ लागलं, त्यामध्ये भारुडामधून देखील प्रबोधन होत असताना आज कोरोनाच्या संसर्ग या काळामध्ये जी महामारीच्या काळात शिक्षण पद्धती आपण कशा पद्धतीनं अवलंबली पाहिजे, तर ऑनलाईन पद्धतीनं आपण वेगवेगळ्या ऍपच्या माध्यमातून, मग युट्यूबच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, अनेक माध्यम आहेत. तर आपण वेगवेगळ्या या शिक्षण पद्धतीमध्ये आपण सर्वांनी वाडे तांडे, अक्षरशः आदिवासी एरिया जो दुर्गम भाग आहे तिथपर्यंत देखील ही शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठीच युनिसेफ, SBC3 आणि वसुंधरा वाहिनीचा हा रेडिओचा एकमेव प्रयत्न आहे की आपण सर्वांनी मिळून ही शिक्षण पद्धती, सर्वांना हे ज्ञानरूपी अमृत मिळालंच पाहिजे, ह्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया आणि म्हणूया, दादला मारून आहुती देईन, मोकळी कर ग मला, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. म्हणून हे भारूड हे दोन्ही अर्थाने घ्यावं, कारण भारूड हे दोन्ही अर्थ, एक प्रबोधनपर आणि एक असणारा त्यातला गूढ ज्ञानरूपी अर्थ. मग याचा शब्दशः अर्थ ह्या संसाराच्या जनजाळ्यामध्ये आपण जगत असताना ही सासरा अहंकार रूपी, सासू कल्पना रूपी, जाऊ वासना, तसंच ननदचं कार्ट हे आशा आहे, मोहरूपी कार्ट आहे. ननंद आशा, दादला हा विकल्प आहे, तो संकल्पाचा भाव आहे. म्हणून काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. तसं या महामारीमध्ये देखील ही शिक्षण पद्धती आपण सर्वांपर्यंत पोहोचवत असताना अनेक अडचणी आहेत. कुठं नेटवर्क नाही, कुणाला मोबाईल उपलब्ध नाही, कुणाची गरिबी आहे. ह्या सर्वांसाठी ज्यांच्याकडे ताकद आहे, कोणी मदत करू शकतंय, ह्यांनी प्रत्येकाने या महामारीच्या काळामध्ये ज्यांना मोबाईल नाही, ज्यांना मोबाईल उपलब्ध करून देण्याकडे, आपल्याकडे जुना एखादा मोबाईल असेल तो देण्याचा प्रयत्न करावा. कारण ह्या महामारीच्या संकटामध्ये गरीब श्रीमंत नाही. म्हणून कोरोना जरी भेदभाव करत नसला तरी आपण देखील ना जात, ना धर्म, ना पंथ, एक आपला उद्देश शिक्षण. हे शिक्षण हे सर्वांपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचवणं आणि तिमिरातून तेजाकडे म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे, म्हणून अज्ञानाकडून ज्ञानाकडे. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. हो, धन्यवाद सर. खूप छान पद्धतीनं
आपण हे भारूड सादर केलं त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं मी आरजे स्नेहल मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोत्यो, तर एकूणच सर्व या दोन्ही कार्यक्रमांमध्ये आपण सकारात्मक आणि नकारात्मक बाजू सुद्धा जाणून घेतल्यात. शिक्षकांसमोर असलेली आव्हानं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नेमक्या कोणकोणत्या समस्या आहेत हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी साधक बाधक चर्चा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घडवून आणलेली आहे. विनोदी श्रुतिका आपण ऐकलीत, भारुडाचं सादरीकरण या कार्यक्रमामध्ये झालं, त्याचबरोबर एका छान अशा गीताचा आनंद देखील आपण या कार्यक्रमामध्ये घेतलेला आहे. श्रोते हो, हा कार्यक्रम आपणास कसा वाटला याविषयीच्या प्रतिक्रिया आपण आवर्जून आम्हाला द्या. त्यासाठी आमचा नंबर आहे 02112239558. नंबर पुन्हा एकदा घ्या, 02112239558. मोबाईल नंबर आहे 9561080700. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला याविषयीच्या प्रतिक्रिया आपण आवर्जून आम्हाला कळवा. आज आपल्या रेडिओ मैत्रीण स्नेहलला या कार्यक्रमात इथेच रजा द्या. पुन्हा भेटूयात नव्या विषयासह, नव्या माहितीसह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ वसुंधरा, आवाज बारामतीचा. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतम्